सराव संच 2.4 मधील हे दुसरा प्रश्न आहे. खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. पहिला समीकरण आहे बघा, x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करा, तुम्ही एबीसी च्या किमती का सूत्राचा उपयोग करून, म्हणजे सूत्र कोणतं आहे तर x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग डिवाइड बाय 4ac भागिला 2a. तर हा आहे सूत्र. ठीक आहे. मग सूत्रामध्ये एबीसी ची किमती आपल्याला काढावं लागेल. हे असते x चा वर्ग म्हणजे a, इथं म्हणजे b, या ठिकाणी काय असते c. a बरोबर 1, b बरोबर 6 आणि c बरोबर किती येते इथं 5. एबीसी च्या किमती आपल्याला इथं सापडले. ठीक आहे. तर सुरुवातीला हे सूत्रामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला b चा वर्ग अधिक वजा 4ac आधी काढून घ्या, म्हणजे तुम्हाला समीकरण सोपं जाते. पहिले b चा वर्ग वजा 4ac काढून घ्या. ठीक आहे. मग b चा वर्ग म्हणजे b म्हणजे 6, 6 चा वर्ग वजा 4, 4 सूत्राचा, a म्हणजे 1 आणि c ची किंमत किती आहे इथं 5. 6 चा वर्ग 36 आणि 4 1 4, 4 5 किती होते इथं 20. 36 मधून 20 गेले किती होते इथं 16. मग ही किंमत त्या सूत्रामध्ये आपण ठेवली होती. सूत्र पद्धतीनुसार सूत्र कोणतं आहे, x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a. ठीक आहे. मग इथं वजा b ला वजा b ची किंमत किती आहे इथं 6 अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac किती आहे इथं 16. समजलं ना, b चा वर्ग 4ac आपण आधीच काढले होते. b चा वर्ग 4ac किती येत आहे 16. मग 2a, 2 गुणिला a म्हणजे किती होत आहे 2 गुणिला 1. मग वजा 6 अधिक वजा वर्गमूळ 16 म्हणजे किती होते 16 चा वर्गमूळ आहे 4 आणि 2 गुणिले 1 किती होत आहे 2. ठीक आहे. तर पहिले वेळेस काय घ्या तुम्ही प्लस घ्या, प्लस मायनस आहे ना, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. मग x इक्वल टू -6 प्लस 4 डिवाइड बाय 2. मग 4 डिवाइड बाय 2 किती होता इथं -2/2 म्हणजे -1. x इक्वल टू -1. ठीक आहे. दुसरीकडे बघू आता आपण, इथे काय होते x इक्वल टू -6 - 4 डिवाइड बाय 2. मग -6 - 4 किती होत आहे ते होत आहे -10. -10 डिवाइड बाय 2 किती होते -5. तर x इक्वल टू किती आला -5. हे या समीकरणाचं उकल आहे. x बरोबर -1 आणि x बरोबर -5. ठीक आहे. दुसरा समीकरण बघूया आपण. क्वेश्चन 2. x चा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. बघा विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणेच हा सुद्धा समीकरण सोडवायचं आहे. इथं सुद्धा आपण एबीसी ची किमती काढली होती, या ठिकाणी सुद्धा एबीसी च्या किमती काढायचे. नंतर b चा वर्ग वजा 4ac काढा, नंतर सूत्रामध्ये पुट करा, बस तेवढं सोडवायचं आहे. मग आता सुरुवातीला दिलेली किमती, सॉरी एबीसी ची किमती, a बरोबर 1, b बरोबर वजा 3 आणि c बरोबर किती होते वजा 2. ठीक आहे. पहिले काय करायचं आपल्याला, b चा वर्ग वजा 4ac, b चा वर्ग म्हणजे वजा 3 चा वर्ग, समजत आहे ना, वजा 3 चा वर्ग 4ac. 4 गुणिला a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे वजा 2. 3 चा वर्ग होत आहे 9, 4 1 4, 4 2 8, हे मायनस काय होऊन जाते +8, 9 8 17. ठीक आहे. तर आपण सूत्र वापरू. इथपर्यंत आपण b चा वर्ग 4ac काढले. आता काय वापरायचं सूत्र, x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागिला 2 हे सूत्र आहे. वजाला वजा, मग b ची किंमत किती आहे वजा 3 आहे. b ची किंमत वजा सूत्राचा आहे, b ची किंमत लिहायचं वजा 3. असं वाटेल की वजा डबल का आलं, पण हे
3 चा वजा आहे आणि हे सूत्राचा वजा आहे. मग अधिक वजा b चा वर्ग 4ac किती आला इथं 17. 2a म्हणजे 2 गुणिले किती a ची किंमत आहे 1 वजा वजा अधिक 3 अधिक वजा वर्गमूळामध्ये 17 आणि बे एक बे एक वेळेस अधिक घ्या एक वेळेस वजा घ्या. मग काय होते इथं x बरोबर 3 अधिक वर्गमूळात 17 भागिला 2 किंवा x बरोबर 3 वजा वर्गमूळात 17 भागिला 2. ठीक आहे. तर इथं प्लस आला मायनस आला याच्या पलीकडे आन्सर निघत नाही. ठीक आहे. तिसरा समीकरण बघू आता आपण. तीन m चा वर्ग अधिक 2m वजा 7. 3m चा वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. ठीक आहे. पहिले आपण एबीसी च्या किमती काढू नंतर b चा वर्ग वजा 4c काढू नंतर सूत्र वापरू. ठीक आहे. a बरोबर 3 b बरोबर किती ते 2 आणि c बरोबर किती ते वजा 7. हे a ची याच्या पुढची b ची आणि शेवटची कोणती असते c ची. सूत्र वापरू आता आपण b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4ac 4 गुणिले a ची किंमत किती आहे इथं 3 आणि c ची किंमत किती आहे इथं वजा 7. 2 चा वर्ग 4 हे वजा काय होऊन जाते अधिक 4 त्रिक 12 आणि 12 साथी किती होते इथं 84. हे किती होत आहे दोन्ही मिळून 88. तर ही किंमत आपण सूत्रामध्ये ठेवून देऊ. सूत्र आहे आपला x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a. ठीक आहे. इथं वजा b ची किंमत किती आहे इथं b ची किंमत आहे 2 अधिक वजा b चा वर्ग 4ac किती होता इथं 88 भागिला 2 गुणिले a ची किंमत किती आहे इथं 3. समजत आहे सर्वांना. आता बघा 88 चं वर्गमूळ निघत नाही पण 88 ची अशी फोड करायची की एका संख्येचं वर्गमूळ निघायला पाहिजे. ते किती होऊ शकते 4 गुणिले 22. ठीक आहे. आणि इथं 2 त्रिक 6. मग काय होईल बघा इथं वजा 2 अधिक वजा 4 चं वर्गमूळ निघते 2 आतमध्ये कोण राहते फक्त 22. समजत आहे सर्वांना. 4 चं वर्गमूळ निघलं त्यामुळे आपण ते बाहेर काढले भागिला 6. अशी कोणती संख्या आहे ज्याला तिघालाही एका समान संख्येने भाग जाते. बघा 2 ने जर भाग दिले तर यालाही भाग जाते इथं वजा 1 राहते यालाही भाग जाते आणि याला सुद्धा भाग जाते म्हणजे 2 ने भागू. 2 ने भागू. हे प्लस असल्यामुळे सेपरेटली डिवाइडेड होते. बरं नसतं असं वाटेल की हिचा डिवाइड होते याचा होत नाही. प्लस प्लस असल्यामुळे सगळ्याच सारखं डिवायडेशन होते. मग इथे किती होते बघा वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 आणि याला सुद्धा 2 ने डिवाइड केले इथे किती राहते 3. तर एक वेळेस प्लस घ्या एक वेळेस मायनस घ्या. -1 प्लस 22 डिवाइड बाय 3 किंवा और वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 भागिला 3. समजत आहे सर्वांना. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. हे झाला आपला तिसरा प्रश्न. आता सोडवतो आपण चौथा प्रश्न. ठीक आहे. 5m चा वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. 5m चा वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. सुरुवातीला एबीसी च्या किमती नंतर b चा वर्ग वजा 4ac नंतर लास्टला सूत्रामध्ये ऍड करून टाका उत्तर तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे. तर a बरोबर 5 b बरोबर वजा 4 c बरोबर वजा 2. तर b चा वर्ग वजा 4ac b ची किंमत किती आहे 4 त्याचा वर्ग घ्या
वजा 4ac, 4 ला 4, a ची किंमत किती आहे 5 आणि c ची किंमत किती आहे इथं वजा 2, 4 चा वर्ग होते 16, 4 पंचे 20, 20 दोन्ही 4 पंचे 20, 20 दोन्ही किती होते इथं 40, हे मायनस मायनस प्लस काय होते 40, मग इथे किती होते दोन्ही मिळून 56. ठीक आहे, तर सूत्राचा उपयोग करून आपण सोडवतो. x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a. मग वजा b, वजाला वजा, मग b ची किंमत किती आहे वजा 4 अधिक वजा b चा वर्ग 4ac किती होत आहे ते आपण काढले होते 56. मग इथं 2 गुणिला a ची किंमत किती आहे इथं 5, मग हे मायनस मायनस काय होते प्लस 4 अधिक वजा 56 चा वर्गमूळ निघत नाही पण त्याची फोड पाडते, 14 गुणिला 4 किती होते 56 भागिला 2 पंचे 10. तर बघा 4 अधिक वजा 4 चे वर्गमूळ निघते किती निघते 2 आणि आतमध्ये काय येते फक्त 14 भागिला 10. अशी कोणती संख्या ज्याच्याने सगळ्यालाच भाग जाते, 2 ला यालाही भाग जाते यालाही भाग जाते आणि याच्याने सुद्धा 2 न भाग जाते. ठीक आहे, 2 ने भागू. याला जर आपण 2 ने भागत आहोत इथे किती उरते 2 अधिक वजा याला 2 ने भागले 2 कॅन्सल, इथे किती उरते 14 आणि याला जर 2 ने भागले 10 ला तर इथे किती उरते 5. तर इथपर्यंत आपला आन्सर आला. तर शेवटचा आन्सर काढण्यासाठी याला सेपरेट सेपरेट करावं लागते, प्लस वेगळा एक मायनस एक वेगळा. ठीक आहे, मग 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5 x इक्वल टू किंवा 2 वजा वर्गमुळात 14 भागिला 5 x बरोबर. समजत आहे ना, एकदा प्लस घेतले एकदा मायनस घेतले. हे झालं आपला 5वा समीकरण. आता सोडू 6वा समीकरण. y चा वर्ग अधिक 1 भागिले 3y बरोबर 2. y चा वर्ग अधिक 1 भागिले 3y बरोबर 2. तर नियमानुसार सगळे संख्या इक्वल टू च्या अलीकडे पाहिजे, पलीकडे फक्त 0. तर 2 इकडे घेऊन घेऊ आपण. y चा वर्ग 1 भागिले 3y वजा 2 बरोबर 1 प्लस 2 इकडे काय होते वजा 2 जाते बरोबर 0. तर बघा या समीकरणामध्ये भागीला 3 आहे, भागीला 3 मुळे आपल्याला अवघड जाते. तर भागीला जर 3 असेल तर त्याला 3 ने गुणून टाका. तर काय होते इथं 3y चा वर्ग, याला 3 ने गुणल्यामुळे 3 3 कॅन्सल, इथं फक्त 1y उरते आणि याला 3 ने गुणल्यामुळे किती होते इथं या ठिकाणी 42 6 बरोबर 0. ठीक आहे, एबीसी च्या किमती आता आपण लिहून घेऊ. ए बरोबर 3, बी बरोबर 1, सी बरोबर वजा 6. नंतर काय करायचं आहे आपल्याला बी चा वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजे हे 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 3 आणि c ची किंमत आहे वजा 6. 1 चा वर्ग किती होते 1, 4 त्रिक 12, 12 सक 72, मायनस मायनस काय होते प्लस होऊन जाते. इथं काय आला 73. समजत आहे ना, 4 त्रिक 12, 12 सेकंद 72 आणि हे मायनस काय झाला प्लस झाला आणि आन्सर काय आला प्लस 73. तर ही किंमत सूत्रामध्ये ठेवायचं आहे. x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागीला किती येते इथं 2a. तर वजा b वजाला वजा b ची किंमत किती आहे इथं वजा 1 अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac किती आला होता आन्सर 73 आणि 2 गुणिला a म्हणजे 2 गुणिला a ची किंमत किती आहे इथं 3. ठीक आहे, आता वर्गमूळ 73 चे फोड सुद्धा पडत नाही आणि त्याचा वर्गमूळ सुद्धा निघत नाही. तर काय येते बघा इथं वजा 1 अधिक वजा वर्गमूळामध्ये 73 आणि 2 इथं 6. फायनल आन्सर मध्ये काय करायचं एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. मग x बरोबर वजा 1 अधिक 73 भागिले 6 किंवा
x बरोबर -1 -73 भागिला 6. समजत आहे सर्वांना? आता 7वा समीकरण घेऊ, शेवटचा समीकरण. ठीक आहे. 7वा समीकरण आहे आपला 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे. मग सुरुवातीला कोणाची किंमत लिहायचं? ABC च्या. A बरोबर 5, B बरोबर 13 आणि C बरोबर किती होत आहे इथं? 8. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करत होते आपण? B चा वर्ग वजा 4AC. B चा वर्ग वजा 4AC. B चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग वजा 4. A ची किंमत किती आहे? 5 आणि C ची किंमत किती आहे? 8. 13 चा वर्ग होते 169. 4 पंचे 20 आणि 20 8 किती होत आहे? 160. 169 मधून 160 काढले असता आन्सर किती येते इथं? 9. ठीक आहे. मग सूत्र वापरू तिथं x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac. मग इथं 2 गुणिला a. ठीक आहे. 2 गुणिला काय येते इथं? a. वजाला वजा, b ची किंमत किती आहे इथं? 13. वजा 13 असेल तर वजा 13 लिहा. मग अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac आहे किती? त्याचा आन्सर आला होता आपला 9. मग 2 गुणिला a किती होत आहे? 2 गुणिला 5. वजा 13 ला वजा 13 अधिक वजा 9 चं वर्गमूळ किती येते इथं? 3 आणि 2 पंचे 10. तर काय करा, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. तर x बरोबर वजा 13 अधिक 3 भागिला किती होते इथं? 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागिला 10. वजा 13 अधिक 3 किती होते? वजा 10 भागिले 10. हे कॅन्सल वजा 1. आणि इकडं वजा 13 वजा 3 किती होते? वजा 16 भागिले 10. तर याचा आन्सर काय येत आहे? 8 भागिला 5. ते पण वजा 8 भागिला 5. समजलं सर्वांना? बघा सोपं आहे वर्ग समीकरण. व्यवस्थित लक्ष द्या आणि शिकवताना लक्ष देऊन बघायचं आणि घरी जाऊन रिव्हिजन करायचं. बस मग तुम्हाला